परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या वाणीमधून महामुनी अष्टावक्र आणि जनक राजा यांच्यामधला संवाद आपण पाहत आहोत. आजच्या भागामध्ये अष्टावक्रांनी जे अद्भुत ज्ञान दिल्यानंतर जनक राजाला आश्चर्य कसे होत आहे यावर चर्चा करत आहेत. जनक राजाचं ज्ञान ऐकल्याबरोबरचे उद्गार निघतायत. अहो निरंजनो शांतो. आता मला समजले की मीच शांती आहे, मीच प्रसन्नता आहे, मी स्वतः आनंद आहे. हे जनक राजाला अनुभूती झालेली आहे आणि त्यामुळे म्हणतात अहो निरंजनो शांतो. आणि हे झाल्याबरोबर त्यांना एक विचार येतोय आतमध्ये की मी किती काळ दुःखी राहिलो, किती काळ मी परेशान राहिलो, छोट्या छोट्या गोष्टीमुळे मी किती तणाव घेतला, मन खराब, शरीर खराब, मी स्वतः अप्रसन्न, माझ्या आजूबाजूचे अप्रसन्न, आणि हे किती काळ चालत राहिलं. आणि आता मला समजलं की मीच खरी शांती आहे, मीच खरी प्रसन्नता आहे. आणि हे समजल्याबरोबर जनक राजाला वाटतंय की हे सुंदर ज्ञान मला आधीच का नाही प्राप्त झालं. किती वेळ निघून गेला, आयुष्यातले किती दिवस निघून गेले, आणि आता मला का समजतंय, मला अगोदरच का नाही समजलं. अशा प्रकारचा विचार जनक राजाच्या मनात येतोय. बघा, आपण सगळे सुद्धा या सगळ्या स्थितीमधून एकदा गेलेलेच आहोत. आपण जेव्हा पहिली सुदर्शन क्रिया केली ना, त्यावेळेस आपल्याला हाच अनुभव आला की आता आपल्याला किती छान प्रसन्न वाटतंय. तुम्ही आधीच का नाही कोर्स केला, इतके दिवस मी का वाया घातली, हा विचार आपल्या प्रत्येकामध्ये येऊन गेला. त्याचप्रमाणे जनक राजा सुद्धा हेच म्हणतायत की मी हे सुंदर ज्ञान आधीच का नाही प्राप्त केले. कारण या ज्ञानापासूनच आपण प्रसन्न होऊ शकतो, आनंदी होऊ शकतो, खुश होऊ शकतो. आणि सरळ साधा नियम आहे, जो व्यक्ती प्रसन्न आहे ना तो प्रसन्नता वाटू शकतो, जो व्यक्ती आनंदी आहे ना तो आनंद वाटू शकतो. जी लोक या ज्ञानात आलेली नाहीयेत, त्यांना हे सगळं समजलेलं नाहीये, तणावाने भरलेली आहेत, संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टीपासून परेशान आहेत. परेशान असलेला व्यक्ती काय वाटणार आहे, परेशानीच वाटणार. एक दुःखी व्यक्ती काय वाटू शकतो, फक्त दुःख वाटू शकतो. जो स्वतः तणावात आहे तो काय करू शकतो, फक्त दुसऱ्याला तणावात आणू शकतो. म्हणून सांगतात जनक राजा इथं की हे सुंदर ज्ञान मी आधीच का नाही मिळवलं. हे जर मिळवलं असतं तर मी आधी इतका परेशान नसतो झालो, तणावात नसतो आलो. हे इथं सांगतायत. सुदर्शन क्रिया करण्याच्या अगोदर आपण जेव्हा लोकांना सांगतो हे किंवा तुम्ही ध्यान करा, प्राणायाम करा, आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करा, खूप छान आहे, आधी ते विरोध करतील, कारण त्यांना आधी माहितीच नाही की याच्यापासून काय मिळणार आहे. आणि जसंही त्यांना हे ज्ञान मिळेल, सुदर्शन क्रिया करेल, आणि मग तेच आपल्याला म्हणणार की अहो मी पहिलेच का नाही केले. कोर्स झाल्या झाल्या सुदर्शन क्रियेचे खूप जणांचे आम्ही अनुभव ऐकतो, त्यांच्या अनुभवामध्ये हेच असतं, आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे की मी हे आधीच करायला पाहिजे होतं, जेणेकरून मी आधीच शांत झालो असतो, मी प्रसन्न झालो असतो, मी आनंदी झालो असतो. तर असा एक सुंदर प्रकारचा अनुभव जनक राजाला इथं झालेला आहे. आणि आता हे त्यांना समजलंय की सर्व काही मीच आहे, माझ्यापासूनच हे सगळा संसार बनलेला आहे. मी या जगामध्ये, हा संसारामध्ये माझ्यापासूनच हा संसार बनलेला आहे, आणि या संसारापासूनच मी बनलेला आहे. ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतायत,
पण त्या दोन्ही ज्या सत्य बाजू आहेत ना, त्या सत्य बाजू जनक राजाला लक्षात आलेलं आहे. मीच जगत आहे, मी सर्व काही आहे आणि मी कोणीही नाहीये. ह्या दोन गोष्टी विरोधी वाटतायत आपल्याला, पण हे सत्य जेव्हा कळतं की माझ्यापासूनच संसार बनलाय आणि संसारापासूनच मी बनलोय, हे ज्ञान झाल्यानंतर ह्या नाण्याच्या दोन्हीही बाजू आपल्याला पूर्णपणे आपण समजण्यास सक्षम होतो. हे इथं जनक राजा सांगतात. वर वर फक्त वाटतं की काय खरंय काय खोटंय, काय खरंय काय खोटंय, पण त्याच्या खोलात जेव्हा आपण जातो ना, तेव्हा खरं सत्य समजायला लागतं. जसं एखादी गाय रस्त्याने पळत असेल, एक सज्जन व्यक्तीने बघितलीये गाय या साईडला चाललेली आहे आणि तिच्या मागे जर तो कसाई त्या गायीला मारण्यासाठी पळत असेल आणि जसेही गाय इकडे गेली, कसाई तिच्या मागे येऊन जर तुम्हाला विचारला, अहो गाय कुठे गेलेली आहे, तर आपल्याला माहित असतं गाय इकडे गेली, पण आपण इकडे गेले म्हणून सांगितलं तर तो कसाई त्या गायीला मारणार. म्हणून आपण काय म्हणतो, या साईडला नाही, गाय त्या साईडला गेलेली आहे, आणि तो तिकडे जातो आणि गायीचा जीव वाचतो. आता नुसतं शब्दांनी जर पाहिलं तर त्या व्यक्तीने खोटं बोललेलं आहे की गाय इकडे गेलेली आहे, पण त्याच्यात एक गहिरा अर्थ जर पाहिला तर त्या खोट्या बोलण्यामुळे सुद्धा एखाद्याचा जर जीव वाचत असेल तर त्या क्षणाला आपल्याला तसं करावं लागतं. अज्ञानी लोक हे म्हणू शकतात की हा असत्य बोलतोय, पण ज्ञानी माणूस हा म्हणणार की हाच खरा सत्य बोलतोय. तर ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. तर तसं आता जनक राजाला समजले की खरं सत्य काय आहे आणि असत्य काय आहे याची जाण जनक राजाला इथं झालेली आहे. आणि या ज्ञानाची कुंजी काय सांगतायत, हे ज्ञान कशाने उघडणार, हे जे ज्ञान उघडण्याची चाबी आहे ती कशामध्ये आहे, ते इथे अष्टावक्र सांगतायत की जेव्हा आपण ध्यान करू, आपलं मन आपलं शांत करू ना, त्याच वेळेला हे ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त होणार की सर्व जे एकच आहे, दोन काहीच नाहीयेत, एकापासूनच हे सगळा संसार बनलेला आहे. संसार आणि मी हा वेगळा नाहीये, हे इथं पुन्हा पुन्हा अष्टावक्र सांगतात. जेव्हा आपण झोपलेले असतो ना, तेव्हा शरीर काय संसार काय याचं भान नसतं आपल्याला. त्याच प्रकारे आपण जेव्हा जागृत नसतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. शरीर आणि संसार, जेव्हा एखाद्या शरीरामध्ये काही त्रास असेल, आपलं डोकं दुखतंय, आपला हात खूप दुखतोय, त्यावेळेस एकदम शरीर समजायला लागतं. त्यावेळेस संसार आहे की नाही माहित नसतं, फक्त पूर्ण फोकस कुठे असतो, शरीराकडे असतो. तर याचप्रमाणे सांगतायत की जेव्हा आपण चेतनेबद्दल आपण जागृत होऊ ना, त्याच वेळेस आपल्याला समजणार की मी आणि हे ब्रह्मांड एकच आहे, हे वेगळं नाहीये. शरीर सुद्धा आपलं या संसाराचा एक अंग आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून शरीराला अजिबात त्रास द्यायचा नाहीये किंवा संसाराची निंदा करायची नाहीये. खूप लोक आपण अशी पाहिलेली की शरीराला खूप टॉर्चर करतात, त्रास देतात, स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या शरीराला त्रास देणे हे सुद्धा महापाप सांगितलेले. आपण आपलं म्हणतोय ते आपलं तरी कुठे आहे, संसाराचं आणि या ब्रह्मांडाचं शरीर आहे. ईश्वरानं हे शरीर थोडे दिवस तुम्हाला सांभाळण्यासाठी दिलेलं आहे. त्या शरीराला त्रास देण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाहीये. त्यामुळे ते सांगतायत की शरीराला त्रास द्यायचा नाहीये, संसाराची निंदा करायचं नाहीये. या दोन्ही गोष्टी जेव्हा जनक राजाला समजतात तेव्हा त्याचे उद्गार निघतायत की वा, मी स्वतः निरंजन आहे, मी स्वतः आनंद आहे, हे सांगतायत. या ठिकाणी अष्टावक्र प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या दोन गोष्टी काय आहेत हे खूप छान पद्धतीने सांगत आहेत.
प्रवृत्ती ही आहे की जेव्हा आपण आपल्या कामामध्ये असतो, संसारातली छोटी मोठी कामं जी आपण करतोय, आपण आपला छोटा मोठा व्यवसाय करतोय, आपलं घर सांभाळतोय, संसार सांभाळतोय, तर त्यावेळेस आपल्याला प्रवृत्तीमध्ये येणं गरजेचं आहे. आणि हे काम करत असताना छोट्या मोठ्या झालेल्या चुका सुद्धा बघणं गरजेचं आहे, की इथं हे चुकतंय, इथं हे चुकतंय, आणि त्या चुका बघून त्या चुका आपल्याला दुरुस्त पण कराव्या लागतील. हे सांगितली प्रवृत्ती. प्रवृत्तीमध्ये आल्याने आपण संसारात यशस्वी बनू शकतो, आपण आपलं काम व्यवस्थित करू शकतो. एखादा व्यक्ती चुकत असेल तर त्याला म्हणू सुद्धा शकतो की हे तुमचं चुकतंय, हे तुम्हाला दुरुस्त करावं लागेल. याला सांगितलेलं आहे प्रवृत्ती. आणि प्रवृत्ती करण्याने मग आपण आपल्या कामामध्ये नैपुण्य मिळू शकतो, आपण आपल्या कामामध्ये यशस्वी होऊ शकतो. एक यशस्वी पुरुष ना प्रवृत्तीमध्ये येतो तेव्हाच तो यशस्वी बनतो. ही सांगतायत एक बाजू प्रवृत्ती. याची दुसरी बाजू सांगतायत निवृत्ती. याच्यामध्ये काय होतं निवृत्तीमध्ये जेव्हा येतो, जेव्हा आपण ध्यानाला बसतो ना, तेव्हा निवृत्तीमध्ये आल्यामुळं ध्यान लागू शकतं. जेव्हा निवृत्तीमध्ये येतो तेव्हा हे समजायला पाहिजे की हे सगळं ब्रह्मांड आपल्या आपल्या नियमानं चालू आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, सगळे व्यक्ती व्यवस्थित आहेत. जो रोज सकाळी मला उठल्यावर शिवा देतो तो सुद्धा व्यवस्थित आहे, सगळं संसार व्यवस्थित आहे. आपल्या घरची लोक, आपली नवरा, आपली बायको, आपली मुलं, आपली सून, सगळे काही ठीक आहेत हे समजणं म्हणजे निवृत्त होणं. असं समजलं तेव्हाच ना आपलं मन शांत होणार, तेव्हाच ना आपण प्रसन्न होऊ. आणि शांत आणि प्रसन्न मनानेच ध्यान होऊ शकतं, तेव्हाच खरी निवृत्ती मिळू शकते, आपण अंतर्मुख होऊ शकतो. अंतर्मुख होण्याची हीच कुंजी आहे की निवृत्त व्हावं लागेल. मग या दोन्हीचा सांगतायत प्रवृत्ती आणि निवृत्ती याचा समतोल राखता आला पाहिजे. आपली खरी समस्या हीच आहे की आपण नेमकं याच्या उलट करतोय. समाजामध्ये राहताना प्रवृत्तीनं राहायला पाहिजे, ते आपण निवृत्तीने राहतोय. समाज असंच चालणार, ही लोक अशीच आहेत, भ्रष्टाचार असाच चालू राहणार, वाईट लोक असंच करत राहणार, असं म्हणतो आपण आणि काहीच करत नाही. आणि ज्यावेळेस निवृत्त होण्याची वेळ येते, अंतर्मुख होण्याची वेळ येते, आपल्या आतमध्येच आपल्या चेतनेचं दर्शन घेण्याची, ध्यान साधना करण्याची वेळ येते, त्यावेळेस मग सगळे डोक्यात विचार की हा असा करतोय, तो तसा करतोय, हा तसा करतोय. आणि अशामुळे मग तणाव निर्माण होतो आणि आपण अंतर्मुख नाही होऊ शकत. तर हे सांगितलेले जेव्हा प्रवृत्तीमध्ये आहोत तेव्हा बहिर्मुख व्हा आणि सक्षम बना, आणि निवृत्तीची वेळ आली तेव्हा पूर्णपणे निवृत्तीमध्ये या आणि अंतर्मुख व्हा, प्रसन्न व्हा. आणि ही गोष्ट आता जनक राजाला समजलेली आहे. फक्त जर दोष दृष्टीनं जर बघितलं ना तर आपल्याला काहीच प्राप्त होऊ शकत नाही. जे बघा बरेचसे लोक बघतो नुसती कंप्लेन करत असतात, त्याच्याने काम तर काहीच होत नाही, पण जो काम करतोय ना त्याला म्हणत राहणार तुम्ही असं करताय, तुम्ही तसं करताय. जे काहीच जिम्मेदारी घेत नाहीत ना ते सतत लोकांना नावं ठेवण्याचं काम करतात. अष्टावक्र स्पष्ट सांगतायत की अशा लोकांना निवृत्ती कधीच कळणार नाही आणि कधीच ध्यानामध्ये जाणार नाहीत, आणि प्रसन्न आणि आनंदी होणं यांच्यासाठी खूप अवघड आहे, हे इथं सांगतायत. अशा प्रकारे प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हीचाही समतोल जर आपण ठेवला तर जीवनामध्ये एक उच्च पातळी आपण गाठू शकतो. हा इथं संदेश आपल्याला देत आहे. एक ज्ञानी माणूस, एक सात्विक माणूस याला लगेच ओळखतो. सगळ्या समस्या पहा अज्ञानी लोकांना सांगितलेल्या आहेत. जसंही ज्ञान आलं आपल्याला की ह्या दोन्हीही बाजू आपल्याला समजतात की प्रवृत्ती काय आहे आणि निवृत्ती काय आहे. हे समजल्याबरोबर आपण अंतर्मुख व्हायला लागतो. ही बाब आता जनक राजाच्या लक्षात आलेली आहे.
आणि याच्यासाठी काय योग सांगितलेला आहे शास्त्र. आपण योग केल्यामुळेच आपण योगी बनू शकतो. आणि योगी कशासाठी बनायचंय तर आपण आपल्यामध्ये योग्यता वाढली पाहिजे. तर हे इथं सांगतायत योग ध्यान मधून आपण अंतर्मुख होऊ शकतो. एकदा एक शिष्य स्वामी विवेकानंदजींना म्हणला की स्वामीजी मला तुमच्यासारखं योगी बनायचंय. स्वामीजी म्हणले काही हरकत नाही, तुम्ही या आमच्या आश्रम मध्ये. आणि आल्याबरोबर त्यांना सांगतायत की तुम्ही आता या गावात जा, ज्ञान सांगा, या गावात जा, सत्संग करा, या गावात जा, लोकांची मदत करा. मग तो काही दिवस करतो आणि नंतर कंटाळून स्वामीजींना विचारतो की स्वामीजी तुम्ही मला सगळे हे या गावात त्या गावातली कामं सांगतायत, पण मी तर तुमच्याकडे योगी बनण्यासाठी आलेलो आहे, तुम्ही ही कामं मला का सांगताय? स्वामीजी खूप सुरेख उत्तर देतात. ते म्हणजे या योगी बनण्याच्या अगोदर तुम्हाला लोकांसाठी उपयोगी बनावं लागेल. जेव्हा उपयोगी व्हाल तुम्ही तेव्हा तुम्ही लायक होसाल की योगी बनणार. तर असं योगामधून, ध्यानामधून, प्राणायामामधून आपण आपला ऑटोमॅटिक सेवेचा भाव उत्पन्न होतो. आणि जसाही सेवेचा भाव उत्पन्न झाला मगच आपण खुश आणि प्रसन्न होऊ शकतो. हे गूढ रहस्य अष्टावक्र जनक राजाला सांगतायत. आणि मग त्यांच्यातून उद्गार निघतायत, अहो निरंजनो. तर हे आपण वारंवार पाहिलेलं सुद्धा आहे. तसं इथं गुरुदेव सांगतायत आपले शीख बांधवांमध्ये जे सगळं शीख संतांनी जे सांगितलेले, शीख संतांनी सुद्धा हाच संदेश दिलेला आहे जगाला. आणि मग तिथं सुद्धा शिष्यांनी हेच उद्गार काढले की वाहे गुरु, वाहे गुरु की खालसा, वाहे गुरु की फतेह. हेच सांगितलेले. जेव्हा शीख समाजात त्या संतांनी ज्ञान दिलेलं आहे आणि जेव्हा त्या शिष्यांना समजलं की हेच खरं समाजात सेवा करणं, समाजाला एक दिशा देणं, हेच खरं योगीपणाचं लक्षण आहे, त्यावेळेस शिष्य म्हणतायत वाहे गुरु. तिथं गुरु लोक नाही म्हणत आहेत, शिष्य लोक म्हणत आहेत की वाहे गुरु. आणि हे उद्गार म्हणजे हे फक्त शब्द नाहीयेत, हे एकदम हृदयातून निघालेले असे एक भावना आहे, एक उद्गार आहे असा. वाहे गुरु की फतेह, वाहे गुरु की खालसा. हे इथं गुरुदेव सांगतायत. आणि त्याच वेळेस एक समाजामध्ये भक्ती पसरली आणि मग संतांनी त्यांना आदेश दिला की एकदम कायर बनू नका, तुम्ही तलवार घ्या आणि समाजाचं रक्षण करा. म्हणून बघा शीख बांधवांनी जे समाजासाठी इतकं अमूल्य असं योगदान दिलेलं आहे ना, ते याच कारणामुळं की त्यांच्या संतांनी ही त्यांना शिकवण दिलेली आहे. हीच अशी महान शिकवण दिल्यामुळे शीख समाजामध्ये एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात सेवा करू शकतोय, सेवा केलेली आहे आणि आजही करतोय. शीख समाजामध्ये बघा सेवेचं किती महत्व आहे. तुम्ही प्रत्येक त्यांच्या गुरुच्या दरबारात, गुरुद्वारामध्ये जेव्हा गेलात ना, प्रत्येक व्यक्ती तिथं सेवेसाठी धडपडत असतो आणि त्याला जी घडल त्यांच्याच्यानी ती सेवा करण्यामध्ये लागलेला असतो. हा सेवा भाव त्यांच्या संतांनी त्यांच्या शिष्यांच्या हृदयामध्ये जागृत केलेला आहे. म्हणून म्हणतायत की वाहे गुरु की फतेह, वाहे गुरु की खालसा. संत सिपाहीची घोषणा केलेली आहे त्यांनी, संत सिपाही. आणि अशी जेव्हा एक भक्तीची लहर उठती ना, तेव्हा समाजामध्ये एक मोठ्या प्रमाणात कार्य होतं. आणि हे भक्तीची लहर उठवण्याचं कार्य हे संत लोक वेळोवेळी करत आलेले आहेत, हेच गुरुदेव आपल्याला सांगतात. आणि या सगळ्याचं पाहून जनक राजाला एकदम आश्चर्य झालेलं आहे. आणि या आश्चर्यपणामध्ये म्हणतायत, अहो निरंजनो शांतो बोधो. हे उद्गार त्यांच्या तोंडातून वारंवार निघत आहेत. हे अंतर्मुख होण्यासाठी आपल्याला अजून काय बरं कुशलता पाहिजे, याच्याबद्दल आपण उद्याच्या भागात बोलूया.
काही क्षण डोळे बंद करून घेऊया.